आज आपण नेहमीचा हिरवागार निसर्ग बघणार नसून जाणार आहोत निळाशार निसर्ग बघायला। या निसर्गाने तुम्हाला त्याच्या प्रेमात पाडलं नाही तरच नवल आहे। नमस्कार, रमंती लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज भल्या सकाळी 6 वाजताच आम्ही कुटामधलं आमचं हॉटेल सोडलं आणि निघालोय सानूर पोर्टवर। तिथून सकाळी 8 ची स्पीड बोट पकडून आम्ही निघालोय नुसा पेनिडाला। इथलंही पाणी एकदम निळशार आहे आणि इतकं स्वच्छ आहे की खालचा तळही व्यवस्थित दिसतोय। स्पीडबोट एकदम कम्फर्टेबल होती आणि पुढे गेल्यावर निळ्या विस्तीर्ण समुद्रातून जाताना थोडीशी भीती आणि थोडीशी एक्साइटमेंट ही होती। आपण आहोत नुसा पेनिडा आयलंड्स मध्ये, जे बाली मध्ये आहेत आणि इथले आपण 3 आयलंड्स बघणार आहोत, 3 ठिकाणं बघणार आहोत। एक आहे एंजल बिलॅबॉन्ग, दुसरा ब्रोकन बीच आर्क आणि तिसरा आहे केलिंकिंग बीच। चला आपण बघूया। आम्ही कुताला राहिला होतो आणि तिथून आम्ही सानूर पोर्ट वरती आलो आणि तिथून सकाळी 8 ची आम्ही ही स्पीड बोट पकडली आणि साधारण 50 मिनिटांमध्ये या इथल्या आयलंड वरती पोहोचलो। आजूबाजूला घनदाट झाडी, जंगलच म्हणा ना अगदी, आणि वळणावळणाचे घाट रस्ते, एकूणच प्रवास खूप छान होता। इथले रस्ते खूप छोटे आहेत। सूर्य अक्षरशः आग ओकतोय इतकं भाजणारं ऊन आहे। वातावरण खूपच दमट आहे, पण इथली जी पर्यटन स्थळे आहेत ना ती वर्थ व्हिजिटिंग आहेत। आम्ही पहिल्यांदा क्रिस्टल बेला गेलो। तिथे स्नॉर्कलिंग सारखे वॉटर स्पोर्ट्स आहेत, पण तिथलं पाणी स्वच्छ नव्हतं, निळशार होतं पण स्वच्छ नव्हतं, म्हणून मग मी ते काही तुम्हाला एवढं जास्त रेकमेंड करणार नाही। अवघी 10 ते 15 मिनिटच आम्ही क्रिस्टल बेला थांबून आमचा गाईड आता आम्हाला पुढच्या दिशेने घेऊन चाललाय। इथे ठिकठिकाणी नारळाची झाडं आहेत। आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत। गाडी पार्क करून 10 मिनिटं अंतरावरती असलेल्या ब्रोकन बीच आर्क कडे निघालो आणि समोर जे काही आम्हाला दिसतंय ना ते मी शब्दात मांडूच शकत नाही। अक्षरशः निळशार पाणी आहे आणि तुम्ही स्वतः बघाच ते कसं आहे ते। याला ब्रोकन बीच आर्क का म्हणतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल। तो खडक तुटून त्याचा एक आर्च बनलेला आहे आणि त्यातून समुद्राचं निळशार पाणी प्रत्येक लाटेबरोबर आत शिरतं। तुम्ही आठवणीने इकडे येताना कॅप्स, फुल स्लीव्ह क्लोथ, गॉगल्स घेऊन या। मी पूर्ण टॅन झाले होते। सोबत भरपूर पाणीही ठेवा। प्रत्येक लाटेबरोबर समुद्राचं खळाळतं पाणी या खडकांवरती येऊन आदळत होतं आणि पांढरं शुभ्र दिसत होतं। मध्येच आकाशी आणि निळ्या रंगाच्या विविध छटाही दिसत होत्या। या इथे येऊन कोणाची समाधी नाही लागली तरच नवल आहे। या इथे निसर्गाची ही कमाल बघून आपण त्याच्या पुढे नतमस्तक होतो। इथनं खरं म्हणजे किती वेळ बसू आणि किती वेळ बघत राहू अशी अवस्था झाली होती आमची। पायही निघत नव्हता, मनही भरत नव्हतं, पण मग आम्हाला एंजल बिलॅबॉन्गच्या इथे जायचं होतं म्हणून आम्ही निघालो। आम्ही आता या रस्त्याने एंजल बिलॅबॉन्ग कडे चाललोय। तिथनं आपण आता समुद्राचा वेगळा व्ह्यू बघणार आहोत। चला आपण जाऊया। ब्रोकन बीच पासून 5 ते 10 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स वरती हे एंजल बिलॅबॉन्ग आहे। एंजल बिलॅबॉन्ग म्हणजे निसर्गतःच तयार झालेला एक इन्फिनिटी पूल असं म्हणता येईल। इथलं पाणी बघा किती नितळ आणि स्वच्छ आहे।
स्पॉट वरती आलो तेव्हा तिथे येताना म्हणजे पूर्ण कोकणासारखं दिसत होतं. म्हणजे दोन्ही साईडला नारळाची झाडं, छोटासा रस्ता, वळणावळणाचा रस्ता, घाट चढत होतो उतरत होतो आणि वस्ती पण आहे. या ह्याच्या कसला विरोधाभास आहे बघा. इथे पाठीमागे एवढा मोठा समुद्र आहे आणि या आयलंडवरच्या लोकांना पाणी मात्र विकत आणावं लागतं. ब्रोकन बीच आर्क पासून 5 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स वरती हा एंजल बिलाबॉंग आहे. तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता त्याचं सौंदर्य. इथून समुद्राचा नजारा तुम्ही बघू शकता. एकदम निळं पाणी आहे. इथे येऊन नुसतं इंस्टाग्राम साठी किंवा फेसबुक साठी फोटो काढत बसण्यापेक्षा तुम्ही एक अर्धा तास इथे शांत बसला समुद्राकडे नुसतं बघत तरी वसूल आहे आपलं आयुष्य. आम्ही तिघही इथे अर्धा तास छान शांतपणे समुद्राला निरखत बसलो होतो. त्या फेसाळत्या लाटा बघत बसलो होतो. चला आपण आता पुढच्या ठिकाणी जाऊया. केलिंकिंग बीच बघायला. आम्ही इथे हे शाळं घेतलं बघा. केवढं मोठं आहे बघा ते. आणि अथर्व पाणी कसं आहे आणि कितीला आहे ते साधारण? 25,000. 25,000 रुपया म्हणजे आपले 125 रुपये म्हणजे 125 रुपयाला. आणि इथे ड्रॅगन फ्रूट किती छान आहे. मस्त एकदम. कारण ड्रॅगन फ्रूट कितीला? 15,000. 15,000 म्हणजे 70 रुपये. ओके. इथे या विशाल समुद्राचं पाणी इथल्या या ब्रोकन आर्च मधनं आतमध्ये इथे घुसतंय. हे बघा. हे बघा इथे मगाशी जो आपण समोरनं तो पाहिला तो आपण आता इथे जवळून बघतोय. इथे जो ब्रिज तयार झालेला आहे त्याच्यावरनं आपण आता चाललोय. म्हणजे या साईडला हा समुद्र आणि हा रॉक पॅच मध्ये कट झालेला आहे म्हणून त्याला ब्रोकन आर्च म्हणतात. आणि त्यातनं पाणी इथे आतमध्ये येत आहे आणि इथल्या या दगडांवरती खडकांवरती आदळत आहे. या समुद्राला मस्त असं निहाळत इथे तासन तास बसायला खूप आवडत आहे. प्रत्येक जण इथे कोणी फोटो काढताय, कोणी निवांत बसलाय, कोणी समुद्राच्या लाटा बघत बसलाय, कोणी शूटिंग करताय, कोणी ड्रोन उडवताय. आम्ही आता एका खडकाळ रस्त्याने अतिशय सावधगिरीने त्या ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला आलो आहोत आणि समोरचं हे दृश्य बघून अक्षरशः थक्क झालो. नुसा पेनिडातलं प्रत्येक दृश्य हे मी कॅमेऱ्यात टिपूच शकत नाहीये. म्हणजे जसं आहे तसं कॅमेऱ्यात टिपूच शकत नाहीये. तुम्ही ते अनुभवायला इथे प्रत्यक्ष भेट द्यायलाच हवी. आता दुपार उलटून गेली होती. आम्हाला खूप भूक लागली होती आणि आम्हाला एका रेस्टॉरंट मध्ये इथे व्हेज फूड मिळालं. पार्किंग पासून आपण असं खालती चालत जायचंय. बापरे, खाली खूपच आहे उतरायला खाली. तुम्ही जुरासिक पार्क पाहिला असेल तर त्यामधल्या टीरेक्स सारखा हा दिसतो.
हा आहे केलिंग किंग बीच. ब्रोकन आर्क पासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे हा. इथे हा विशाल समुद्र, निळा समुद्र दिसतोय आणि त्याच्यामध्ये हा एवढा भाग पुढे आलाय. तुम्ही इथला रंग बघितलात का? इथला रंग बघून ना, हा पाण्याचा रंग बघून अक्षरशः वेड लागतोय. या टीरेक्सचा शेप या डोंगरावरनं अगदी व्यवस्थित दिसतो. काही लोक तिकडून ते बघायला गेले आहेत. इथूनही हेलिकॉप्टर सेवा पण उपलब्ध आहे. हा इथला रंग आहे ना, तो मध्येच फिरोजी दिसतोय, मध्येच मोरपिशी दिसतोय, तर मध्येच टॉर्कॉइस ब्ल्यू दिसतोय आणि प्रेमातच पडतो हा रंग आपल्याला. ऍक्च्युली इकडून खालती या स्पॉटला उतरता येतं, पण आमच्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मग आम्ही उतरू शकलो नाही. नुसा पेनिडाची ही एका दिवसाची ट्रिप खूपच धावत पळत होते. तुम्हाला जर काही निसर्गाच्या जवळ जायचं असेल, स्नॉर्केलिंग, स्कुबा डायव्हिंग सारखे वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील, इथली विविध ठिकाणे बघायची असतील, तर 2-3 दिवस हे नक्कीच असायला हवे. नुसा पेनिडा जवळ नुसा लेम्बोंगन हेही एक पर्यटन स्थळ आहे. ते खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही तिथेही जाऊ शकता. आता संध्याकाळ होत आली होती. संध्याकाळी 5 वाजता आम्हाला सानूर पोर्ट वरून उबुडला जाण्यासाठी स्पीडबोट पकडायची होती. नुसा पेनिडाची ही शॉर्ट ट्रिप खूपच अविस्मरणीय झाली. तर आपण आज इथे नुसा पेनिडा मध्ये आलो आहोत आणि तिथे आपण 3 ठिकाणं पाहिली. एक एंजल बिलॅबॉंग पाहिलं, ब्रोकन बीच आर्क पाहिला आणि केलिंग किंग बीच पाहिला. मध्ये आपण क्रिस्टल बे पण पाहिलं. तर तुम्हाला ही सगळी ठिकाणं कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ही करा. धन्यवाद.